हाय नमस्कार गुड मॉर्निंग. तर बाबा आता आम्ही भिहणार लय भिहून राहणार आहे आम्ही आता. हे बघा आमची बानू कशी खेळती. आमच्या बानूला ही खेळायला आणलंय मी. ही खेळायला मऊ आणलंय. हा का लय भारी खेळते. हा का असं केलं ना लय भारी खेळते. बघा बानूला बाहेर टाकलंय. लय आबाळ आले डेंजर आमच्या इकडं. दाखवू का तुम्हाला आबाळ. बघा 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 कसला आबाळ आले बघा. बघा लयच डेंजर पाऊस हाय. काय सांगायचंय. अयो तर मी लय माळवं लावलंय बघा आपल्या दारात. आई काढायला लागली धुणं. गवतीच्या गुलाब पड्याला गवारीची झाडं बघायची का तुम्हाला. हो का ही गवार आहे बघा. असली असते ती लावली ती खायापुरते आपली झाडं. आणि कारली बघायची का कारली. बघा किती लोंबते ती कारली. बघितले का लय कारली लोंबते ती बघा. तर बानू साठी लय कमेंट येतात बरं का. आता आपण कोणाचा विषय घेणार नाही. आपण कोणाबद्दल बोलणार नाही. आपलं कोणी बी काही बोलू द्या. आपण दुर्लक्ष करायचं. या कानाने ऐकायचं नाही कानाने सोडून द्यायचं. बरोबर. आपण कुणाचा हेड्याव पण बघणार नाही आणि कुणाला बोलणार पण नाही. पहिली गोष्ट आता म्हणू नका भिली नाही. भिवून राहिलेलं बरं. 4 हात लांब राहिलेलं बरं. कारण मला लेकरू आहे. या मला काय झालं तर मला लेकरू वनवाशी होईल. बरोबर. मला या लेकरासाठी जगायचं आहे आणि या लेकरासाठी कष्ट करायचं आहे. कारण माझं नशिबाला देवाने दिलंय फळ. त्या फळाला मला कडेपर्यंत जपायचं आहे. बरोबर. कुणी काही बी म्हणू द्या. आता कुणी काहीही म्हणू द्या. जशात तसं आपण उत्तर दिलेलं आहे. आणि राहिला प्रश्न आजचा हेडेवचा. कसं आहे माहिती आहे का. मी त्यांना बोलली नव्हती. त्यांनी ओढून अंगावर घेतलं. त्यामुळं त्यांचा गैरसमज झाला. मी टायटलबद्दलच बोललेली. पण त्यांनी अंगावर ओढून घेतलं. त्याला मी काय करणार. बरोबर. तर असू द्या. त्यांचा गैरसमज झालाय. पण त्यांना मी खरंच बोलले नव्हते. कारण मी टायटल ज्यांनी टाकला त्याला बोलले होते. टायटल टाकायचं नाही. माझ्या आईबापाची नावं कुणीही घ्यायची नाही. तर अजून एकदा सांगते. माझ्या आईबापाची आणि माझं आणि माझ्या लेकरांची नावं कुणीही घ्यायची नाही. मी तुमची नावं घेणार नाही. तुम्ही माझं नावं घ्यायची नाही. बरोबर. आता कसं आहे माहिती आहे का. मला कष्ट करायचं. आमच्या गावात आता लय कामं लागल्यात. त्यामुळं कष्ट ही करावंच लागतंय. आणि हो का मी कष्ट करते ती माझी मला सांगते मी. त्यामुळं असं कसं बोलावं ते मला कळेना. आणि नेमकं काय बोललं पाहिजे तुम्ही सांगा. आता म्हणजे कसं आहे माहिती आहे का. टायटलबद्दल बोललं तरी बी लोकांना वाईट वाटते. माझ्या भावांना बोललं तरी पण वाईट वाटते. मग आता हो का भाऊ पण नको ना कुणीच नको. मी माझी 2 लेकरं माझे 2 आईबाप आपण कष्ट करायचं खायचं बिंदास राहायचं. बरोबर. त्यामुळं का नाही 4 हात लांब आपलं बरं आहे. आता तुम्ही म्हणसान हो का मी अजून पण सांगते. त्या हेडेमध्ये जाऊन बघा. मी कुणाचं नावही घेतलेलं नाही. त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेतलंय. मी त्यांना बोललेली नव्हती तरी पण त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेतलेलं आहे. ती त्यांनाच माहिती आता का बरं अंगावर ओढून घेतलं म्हणून. बरोबर. जे टायटल टाकलं मी त्याला बोलले. त्याला राग यायची काहीच गरज नव्हती. आणि जाऊ दे आता त्या विषयावर मी बोलणार नाही. आणि मला बोलायचं पण नाही. माझं पहिल्यापासून घरातलं ब्लॉक आहेत. माझं घरातलंच मी दाखवणार रुटीन. पण जर कुणाचं चुकून हेडमध्ये माझं नाव आणि माझ्या आईबापाचं नाव आलं तर मी नक्कीच बोलणार. बरोबर. त्यामुळं का नाही कुणाचं नाव पण घ्यायला नको. आणि याच्या आधी पण घेतलं नाही आणि याच्या नंतर पण घ्यायला नको. मी भली माझी लेकरं भरी माझी आई भरी. बरोबर. मी कष्ट करते
आणि कष्ट केलेलं मी तुम्हाला सांगते, माझ्या पब्लिक, माझ्या यूट्यूबवाल्या फॅमिलीला मी सांगते. त्यामुळं मी कष्ट केलं, काय केलं तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगते. त्यामुळं कुणीही कुणाच्या अंगावर ओढून घ्यायचं नाही किंवा काय नाही. आणि राहिला प्रश्न माझ्या बापाचा, तर माझ्या बापाची 5 लेकरं आहेत. 5 लेकरामध्ये आईचं दूध तरी परकं असलं ना, आईचं दूध परकं असलं ना, तरी पण बापाच्या रक्त एकच आहे आमच्या अंगामध्ये. पण कसं असतं माहिती आहे का, आता हे विषय मला काही जास्त बोलायचं पण नाही आणि या विषयावर मी बोलणारच नाही. आता माझ्या बापाला 5ही लेकरं सारखीच आहेत. माझ्या आईबापांनी काहीच कमवलेलं नाही, पहिल्यापासून कष्ट करून खात आले. जर माझ्या आईबापाच्या हातात गबाळ असतं त्यांच्याकडं, तर मी सोन्याने मळली असती, मला कामाला जावं लागलं नसतं, मला अशी बोटं फोडून घ्यावं लागली नसती, मी कुशाला आनंदाने खाल्लं असतं. बरोबर. तर गबाळ फिबाळ काय नाही, कष्ट करून आम्ही खातोय. माझी आई पण कष्ट करून खाती, अजून पण कष्ट करते. तिच्यात एवढी ताकद आहे की ती ते कष्ट करून खाऊ शकते. राहिला प्रश्न माझा, तर भरपूर जणांना मी इथं राहते, त्याचा त्रास होतोय. पण लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे. मी इथनं जाणार आहे. कुठं? मी जाणार आहे वीटभट्टीवर. आता मला पण कष्ट करावं लागतंय, लोकांचं देणं झालंय, वीटभट्टीवर मला जाणं हे गरजेचंच आहे. बरोबर. आपण पण कामं करूनच खातोया, कुणाचं बांधरेटाची गरज नाही आपल्याला, आणि कुणाचं काढायची बी गरज नाही. आपलंच सर ना, आणि लोकांचं काय बघायचं आहे. हां, त्यामुळं का नाही, कुणीही अजून सांगते, कुणी कुणावर हेडेव बनवू नका. मी पण बनवणार नाही, तुम्हीही बनवायचा नाही. आणि राहिला प्रश्न माझ्या आईबापाचा, तर त्यांचीही नावं कुणीही कुणाच्या हेडेवमध्ये घ्यायची नाहीत. माझे आईबापा आहेत, मला जन्म दिला, मी त्यांची नावं घेणार. माझ्या आईबापाबद्दल आमची 5 फॅमिली आहे, म्हणजे 5 जण आम्ही आमची मजा हजा किंवा खाणं पिणं ही तुम्हाला मी दाखवीन. पण कुणाची नावं कुणाच्या कमेंटमध्ये घ्यायचा आणि भांडणं लावायचा प्रयत्न करू नका. हात जोडून तुम्हाला विनंती आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीला, कुणीही कुणाचं नाव घेऊ नका आणि कुणीही कुणाला काही बोलू नका. जगताय माणूस, जगू द्या. लेकरू आहे, त्या लेकराला बघू द्या. बरोबर. मला टेन्शन देऊन किंवा मला काय झालं तर तुम्हाला काय भेटणार आहे? काय नाही भेटणार. शेवटी खाली हात यायचं आणि खाली हातात जायचं. कितीही कमवलं ना तरीही कष्टही करावंच लागते, आणि बाईच्या जातीला तर करावंच लागते. मी माझ्या घरातलं सांगते, कुणी आता असं बोललं तरी माणसांना राग येते. ते आता बोलावं तर कसं बोलावं काय मला तर कळलं ना. तुम्हीच सांगा आता काय बोल. पण आपलं जे पण आहे ते घरातलं ब्लॉग टाकायचं. आता माझ्या घरच्यांना बोललं तरी काही जणां अंगावर ओढून घेतात. त्यामुळं का नाही, आपण आपलंच बोलावं. कुणाविषयी बोलायची हीच मला गरज नाही, आणि बोलले पण नव्हते, पण त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेतलं, त्याला मी काय करणार. तर चला, हेडेव आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि ज्या दिवशी त्या हेडेवला मी म्हणलेलं का 100 लाईक तर झालंच पाहिजे, या पण हेडेवला 100 लाईक झालंच पाहिजे. तर चला, बाय.